ठाकरे हे काँग्रेसला धोका देणार आहेत आणि याची भीती काँग्रेसला असल्यामुळेच काँग्रेस 288 जागांवर तयारी करते. असं नाही आहे. आम्ही एकत्र आहोत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहोत. आम्ही कोणी कोणाला धोका देणार नाही, काही नाही. एक विचारानं ही निवडणूक करणार आहोत आणि महाविकास आघाडी जिंकणार आहे. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणार आहे. तेव्हा आता कारणाला काही अर्थ नाही. लोकांनी जनमानसच असं होतं की जे महाविकास आघाडीबरोबर होतं, इंडिया आघाडीबरोबर सुद्धा होतं, इंडिया अलायन्सबरोबर सुद्धा होतं आणि लोकसभेची निवडणूक होती. विषय वेगळे होते. जनता ही इंडिया आघाडीबरोबर होती, महाविकास आघाडीबरोबर होती. तिने तो निर्णय दिलेला आहे. आता तुम्ही काही कारणं सांगितले तरी ते काय आता लोकांना पटणार नाही. आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपण पाहिलं तर आत्ताची सध्या असलेली महायुती, बनलेलं सरकार आणि ज्या पद्धतीनं ते बनलं, ज्या पद्धतीनं कारभार ते करतं आहे, या बाबतीत तर पूर्ण नाराजी जनतेमध्ये आहे. जो निर्णय झाला लोकसभेला त्यापेक्षाही खूप चांगलं यश, त्यापेक्षाही खूप चांगलं यश हे आम्हाला महाविकास आघाडीला राहणार आहे. मला ती काँग्रेसला लागलेली लॉटरी आहे. एक वरून काय 14 जागा आल्यात. नाही तर आता तशा लॉटऱ्या त्यांना 14 साली आणि 19ला लागल्यात. म्हणजे जर भारतीय जनता पक्षाला अनेकाला लॉटऱ्या लागल्या त्यावेळेस. खरं आहे. हे मात्र आता काँग्रेसच्या विचारावर किंवा आमच्या इंडिया अलायन्सच्या विचाराशी लोक निगडीत झाल्यानं हे यश मिळालेलं आहे. नाही ठीक आहे. त्यांची मांडणी ती आहे. त्यापेक्षाही काम झालं पाहिजे या दृष्टीनं आमची इच्छा आहे आणि आमचं सहकार्य त्यामध्ये आहे. सरसकट कुणबीचे दाखले मिळावेत आणि सगळे सोयऱ्यांची नोंदची अंमलबजावणी व्हावी. नाही ठीक आहे. याच्यामध्ये स्वतः मंत्रिमंडळात लक्ष घालून आहेत सर्वजण. अपेक्षा आहे का हा प्रश्न सुटला पाहिजे. मराठा आरक्षण युवकांना मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.